नमस्कार. आज आपल्यासोबत मुलाखतीसाठी अशी व्यक्ती आहे ज्यांचा जन्म स्वातंत्र्य सैनिक यांच्या घरी झालेला आहे. त्यांचं नाव देखील विनोबा भावे यांनी स्वतः दिलेलं आहे. हे व्यवसायाने बिल्डर आणि ज्वेलर्स आहेत. ते पाटील अँड पवार कंपनीचे मालक देखील आहेत. व्यवसायाने ते बिल्डर आणि ज्वेलर्स आहेत. वसई तालुका ज्वेलर्स असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष देखील आहेत. आपल्या वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आणि आज वसईतील 23 ज्येष्ठ नागरिक संघाचे ते फेडरेशनचे अध्यक्ष देखील आहेत. आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी बापूसाहेब पाटील पवार चॅरिटेबल ट्रस्ट ह्या नावाने ट्रस्ट चालू करून वसईतील आजारी आणि गरजवंतांना बेड, ऑक्सिजन पंप, वॉकर अशा प्रकारे अनेक वस्तूंचा देखील ते पुरवठा करत असतात. त्यांनी वसईत ध्येयमुक्ती मिशनची सेवा चालू केली आणि संपूर्ण भारतभर ऑर्गन डोनेशन करणाऱ्या सर्व संस्थांना एकत्र आणून द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्था पूर्ण देशव्यापी त्यांनी चालू केली. त्यांनी अवयवदान हे लोकांना पटवून देण्यासाठी मुंबईतील KM हॉस्पिटल ते गोवा ह्या दरम्यान 52 दिवसाची पदयात्रा जवळपास 850 किलोमीटर पायी चालत त्यांनी लोकांना संदेश दिला. कोविडच्या दरम्यान संपूर्ण वसईभर मागे जगभरात कोविडचा संसर्ग वाढलेला होता. आपल्या वसईत देखील आरोग्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या ट्रस्ट मार्फत जे काही सामाजिक काम केलं ह्याची दखल घेत महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यांना आपल्या कार्यालयात बोलवून त्यांचा सन्मान देखील केला. तर आज आपल्यासोबत अवयवदानाच्या कार्यामध्ये समर्पित संपूर्ण जीवन त्यांनी दिलेलं आहे असे पुरुषोत्तम पवार साहेब आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं बालपण आणि आपलं शिक्षण ह्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? सर्वप्रथम मी आपल्या प्रेक्षकांचे आणि आपले मी कौतुक करतो की अवयवदान सारख्या विषयाला तुम्ही प्राधान्य देऊन आज तुम्ही माझ्याशी वार्तालाप करायला आला. तुमच्या सर्वांच्या मंगल जीवनाची प्रार्थना करतो. माझा जन्म जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर या ठिकाणी झाला, परंतु माझं बालपण हे सर्व वसईत गेलं. अगदी बालवाडीपासून मी वसईतच वाढलो, बागडलो आणि माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास हा वसईतच झाला. माझं शिक्षण, शालेय शिक्षण वसईत झालं आणि वसईतल्या कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर लॉ शिक्षणासाठी मी न्यू लॉ कॉलेज माटुंगा या ठिकाणी मी माझं लॉचं शिक्षण घेतलं. सर, आपण अवयवदान हे क्षेत्र कसे निवडले? समाज सेवा ही रक्तात भिनलेली होती. माझे आईवडील दोघेही समाजसेवेमध्ये आपलं त्यांनी जीवन समर्पित केलेलं होतं. माझ्या वडिलांनी तर देशासाठीच समाजसेवा हे आपलं क्षेत्र निवडलेलं होतं. ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे कुठेही समाजसेवा ही शिकायला जावं लागलं नाही. त्याचं बाळकडू आम्हाला मिळालेलं होतं. तरुणपणामध्ये लायन्स क्लब वगैरेच्या अनेक माध्यमातून आम्ही समाजसेवा करत होतो. माझ्या वडिलांचा वयाच्या 92व्या वर्षी मृत्यू झाला. आपल्या मृत्यूनंतर आपलं देहदान व्हावं ही त्यांची इच्छा होती. 36 माणसांचं आमचं कुटुंब आणि त्या कुटुंबामध्ये मी कुटुंब प्रमुख. वडिलांनंतर कुटुंब प्रमुखाची जबाबदारी माझ्याकडे आली आणि त्यांचे देहदान करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मृत्यूनंतर मी कुटुंबियांना जेव्हा ह्या गोष्टीची कल्पना दिली तेव्हा कुटुंबियांसोबत इतर बाहेरचे नातेवाईक किंवा जवळचे नातेवाईक यांना ही कल्पना मान्य नव्हती. ते म्हणाले, अरे ही गोष्ट आपल्यामध्ये आजपर्यंत असं कोणी केलं नाही, ही नवीन संकल्पना कुठून आली? आणि असं करता त्या सर्वांचा प्रभाव इतका पडला की त्यांनी त्यांचं देहदान होऊ दिलं नाही आणि त्यांच्या देहाला अग्नी दिला. ही खंत माझ्या मनाला खूप दुखावती. मला त्याच्यातनी खूप झोप माझी उडाली. म्हटलं की अरे, एका व्यक्तीची इच्छा आपण देहदानाची पूर्ण करू शकलो नाही आणि ते माझं प्रथम कर्तव्य होतं. त्यावेळेस मी निर्णय घेतला की नाही, ह्या पुढचं जीवन आपण फक्त ह्याच क्षेत्रासाठी समर्पित करायचं. आणि तेव्हापासून मी वडिलांच्या 10व्याला 12व्याला कुठलेही धार्मिक विधी मी केले नाहीत, त्याच्यात सहभागी झालो नाही.
केस कापले नाहीत, पिंडदान केलं नाही. पण 10व्या दिवशी जेव्हा इतर कुटुंबीय आणि सगळे नातेवाईक जमा झाले, त्यावेळेस माझे असलेले सर्व उद्योग व्यवसाय ह्याच्यातून मी असं जाहीर करून टाकलं की मी आजपासून माझं जीवन अवयवदान कार्याला समर्पित करतो. आणि तेव्हापासून हातावर पाणी सोडलं आणि त्या दिवसापासून माझे सर्व उद्योग व्यवसाय मी सोडून फक्त आणि फक्त अवयवदान या विषयाला मी समर्पित करून घेतलं. हे माझ्या अवयवदान क्षेत्राचं फार मोठं गमक आहे. तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे अवयवदान हा विषय भारतासाठी नवीन. ह्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? कुठल्याही सामाजिक बदल घडण्यासाठी अनेक समाजसेवकांना आपलं संपूर्ण जीवन समर्पित करावं लागलं. सामाजिक बदल हा असा एका दिवसात किंवा 2-4-5 वर्षात घडत नाही. जसं राजाराम मोहन राय, सावित्रीबाई फुले, महिलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. आज महिला किती पुढे यायला लागल्या, परंतु त्यावेळेस त्यांच्या अंगावर घाण फेकली जायची, त्यांना वाळीत टाकलं जायचं. तर सामाजिक रिफॉर्म हा सहजासहजी होत नाही. त्याप्रमाणे पूर्वीच्या काळात आयुर्वेद होत, युनानी होती, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र इतकं प्रगत झालेलं नव्हतं. आता वैद्यकशास्त्राने प्रगती केली. एखाद्या मृत व्यक्तीचा अवयव काढून तो एखाद्या गरजू जिवंत व्यक्तीला बसवून त्याचं जीवन वाचवू शकतो, इतकी विज्ञानाने प्रगती केली. परंतु आम्ही भारतीय ती स्वीकारायला तयार नाही. सुरुवातीला आमचे समाजामध्ये खूप जागृत नागरिक आहेत. आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाचा कोणाला तरी उपयोग व्हावा यासाठी तयार असलेले अनेक लोक होते, परंतु ते बोटावर मोजण्या इतके. ते सुद्धा पुढे येऊन आपलं नाव जाहीर करायला कचरत होते. एखाद्या व्यक्तीने आपल्या देहदानाचा फॉर्म भरलेला असला आणि माझा तो जवळचा मित्र असला, त्याच्या मुलाला अरे दीपक भाई काय वडील कसे आहेत, बरे आहेत का, तेव्हा त्याला राग यायचा. तो म्हणायचा पुरुषोत्तम भाई वडिलांचं काय झालं ते मी तुम्हाला कळवीन, पण तुम्ही सारखं सारखं मला विचारत जाऊ नका. कारण त्यांना असं वाटायचं की माझ्या वडिलांच्या मृत्यूची हा माणूस वाट बघतो. काही मित्र कुचेष्टा करायचे, हेटाळणी करायचे की अरे मेलेल्या माणसाचे डोळे काढणारा हा गिधाड आला. लोक मला साथ देत नव्हते, मला जवळ करत नव्हते. उलट जवळ असलेली माणसं मी अशा विषयात काम करतो म्हणून माझ्यापासून दूर जाऊ लागले. परंतु मी माझी चिकाटी सोडली नाही. ज्येष्ठ नागरिक मंडळ, लायन्स क्लब, रोटरी क्लब, ज्या ज्या ठिकाणाहून शक्य होईल त्या ठिकाणी मी त्या संस्थांमध्ये जाऊन त्यांना अवयवदान म्हणजे काय, त्याच्याबद्दल असलेले गैरसमज काय आहेत, ते गैरसमज दूर करण्याचा मी माझ्या परीने वसईमध्ये प्रयत्न केला. अनेक अडचणी यायला लागल्या. आता ह्या अडचणी येतात, याच्यावर मात कशी करायची, म्हणून मी इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात ह्या विषयाचा काय प्रकार आहे आणि याची कशी प्रचार प्रसार कसा आहे, त्याला साथ कशी मिळते याचा अभ्यास केला. तेव्हा मला असं लक्षात आलं की परदेशात अवयवदानाला खूप चांगला मोठा प्रतिसाद मिळतो आणि दान धर्म करणारा भारत देश. आमच्याकडे आज जर एखादा भूकंप झाला तर ट्रकच्या ट्रक भरून आम्ही त्यांना मदत पाठवतो. परंतु जेव्हा देहदानाची गोष्ट येते, अवयवदानाची गोष्ट येते, तेव्हा मात्र आपण कचरतो. आणि ह्याला कारण म्हणजे आमच्या अंधश्रद्धा, धार्मिक रूढी आणि त्याच्यावर चिटकून बसलेला आमचा समाज. मी मुंबईला अनेक जुन्या संस्था काम करत होत्या या विषयांमध्ये, त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांची कार्यप्रणाली कशी आहे त्याचा मी अभ्यास करायला लागलो. तेव्हा मला असं लक्षात आलं की ज्या अडचणींना मी फेस करतोय त्याच अडचणी ते लोक फेस करतायत. रादर मला असं लक्षात आलं की मी जे करतोय ते त्याच्यावर मी अनेक मार्ग शोधून काढलेले आहेत. अरे तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला असा मार्ग मिळेल, खरंच शक्य आहे, मी तुम्हाला मदत करतो. आणि असं करता करता त्यांना माझी मदत व्हायला लागली. मग ते माझ्या जवळ येऊ लागले आणि मग त्यांनी विनंती केली की पुरुषोत्तम भाई तुम्ही असं करा, एक मीटिंग घेऊन आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून ह्या गोष्टीवर मार्गदर्शन करा आणि तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फायदा होईल. मला ही गोष्ट लक्षात आली. मी अधिक अभ्यास करून आणि मग त्यांची जे हॉस्पिटल मुंबईला आम्ही रेग्युलर मीटिंग लावू लागलो. वर्षातून 3-4 मीटिंग आणि अशा संस्था एकत्र आल्या. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की एकत्र येण्यामुळे अवयवदान प्रक्रिया सुलभ झाली, लोकांना त्याचा लाभ होऊ लागला. परंतु तरी सुद्धा अजून काम झालं नाही. ह्याचं कारण असं की सरकार दरबारी आम्हाला जाऊन त्याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून
फक्त मुंबई आणि वसईमध्ये राहून चालणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते एकत्र करून सरकारवर एखाद्या गोष्टीच्या अडचणींवर मात करण्यासाठी एखादा दबाव गट किंवा त्यांना विचारणारा असा एक गट निर्माण करावा. म्हणून दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन नावाची संस्था मी स्थापन केली आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला खूप चांगली साथ दिली. संस्था स्थापन झाली. नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा सर्व जिल्ह्यातले लोकांना जाऊन अप्रोच झालो आणि त्यांचा एक हा गट तयार झाल्यानंतर मग आमच्या कार्याला गती आली. मग तुम्ही अवयवदानाची जनजागृती ही कशा प्रकारे करता? अवयवदानाची जनजागृती म्हणजे हा विषयच लोकांना माहिती नाही. हा विषय काय आहे, अवयवदान म्हणजे काय, नेत्रदान, त्वचादान, संपूर्ण देहदान किंवा अवयवदान, ह्याच्या बाबतीतली इत्यंभूत माहिती लोकांना देण्यासाठी लोक येऊन अगोदर आमच्याकडे बसले तर पाहिजेत, कोणी ऐकायला तयारी तर दाखवली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी येण्याची तयारी, कारण हा विषय मृत्यूशी निगडीत आहे. एखाद्याचा जन्म झाला की त्याचा उत्सव आपण मनवतो, परंतु मृत्यू झाला की अनेक दिवस आपण त्याचा शोकच मनवतो. जन्म आणि मृत्यू ह्या जीवनाच्या एक नैसर्गिक प्रक्रिया आहेत. त्या दोन्ही आपल्याला तशाच रीतीने स्वीकारल्या पाहिजेत. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू कधी ना कधी निश्चित आहे. मृत्यू झाल्यानंतर आपण जिवंत असताना आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांचं नियोजन करण्यासाठी आपण विम्याची पॉलिसी उतरवतो, त्याच्यासाठी आपण हप्ते भरतो आणि त्याचं नियोजन करतो. परंतु मृत्यू झाल्यानंतर या देहाचं काय करायचं ह्याचं नियोजन मात्र आपण करत नाही, आणि ते केलं पाहिजे. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा देह जाळून टाकण्यापूर्वी किंवा जमिनीत गाडून टाकण्यापूर्वी जर त्याचे 2 नेत्र कोणाला दिले तर 2 आंधळ्यांना दृष्टी मिळू शकेल. परंतु एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंगावर असलेले दागिने आपण ते काढून मग त्याचा देह आपण स्मशानात नेतो. का काढतो? कारण ते दागिने अनमोल आहेत. ते दागिने दुसरं कोणीतरी वापरू शकेल, त्याचं मोल आम्हाला कळतं. परंतु ईश्वराने दिलेले अनमोल दागिने आमच्या देहावरचे, त्याचं मोल मात्र आम्ही समजत नाही आणि त्याला मातीमोल करतो. हा विषय आम्ही लोकांना वैयक्तिक भेटीमध्ये, छोट्या छोट्या सभामध्ये आणि विशेष करून आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही तो विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही एक नवीन संकल्पना मांडली. आमचे मित्र सुनील देशपांडे जे नाशिकला राहतात, त्यांच्या संकल्पनेतून पदयात्रा हा विषय आम्ही घेतला आणि आतापर्यंत आम्ही 4 पदयात्रा केल्या. मी स्वतः त्यापैकी 3 पदयात्रांमध्ये मी सहभागी झालो आणि एक KM हॉस्पिटल मुंबईपासून तर मडगाव गोवापर्यंत 52 दिवस आम्ही चालत जाऊन जागोजागी, म्हणजे मुंबईपासून निघालो आणि गोव्याला पोहोचलो असं न करता त्या मार्गामध्ये येणारे जे आडव्या तिडव्या ज्या ठिकाणी जे काही कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, शासकीय व्यवस्थापन आहेत, त्या ठिकाणी आम्ही पोहोचून त्यांना विनंती करून त्या ठिकाणी आम्ही लेक्चर्स आयोजित केले आणि नवीन तरुण कार्यकर्त्यांना आम्ही तयार केलं. त्याचा प्रचारावर प्रभाव चांगला झाला. लोक पुढे येऊ लागले. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव याच्यासाठी काम करणारे तरुण कार्यकर्ते खूप आहेत, सेवा करणारे खूप आहेत. परंतु रक्तदानासाठी आणि अवयवदानासाठी असे पुढे येऊन काम करणारे जे लोक आहेत की ज्याच्यातून तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट कुठलंही मायलेज नाही, कुठलाही बेनिफिट नाही, फक्त सेवा आणि सेवा करणारे असे जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या कार्यात येऊन जोडले जातात. आणि अशा कार्यकर्त्यांना आम्ही आता आणखीन एक चांगला उपक्रम आम्ही राबवला की तशा कार्यकर्त्यांना कशा रीतीने अवयवदानाचा प्रचार करावा. एखाद्याच्या गावात, घरात, कुटुंबात कुठेही मृत्यू झाला तर काय करावं, ज्याला दान करायची इच्छा आहे त्यांनी ते दान करायचं असलं तर त्यांनी काय काय केलं पाहिजे याच्यासाठीची आम्ही प्रक्रिया आम्ही त्यांना समजावून सांगतो. आणि मग ती कार्य करण्याची प्रणाली ही पुढे सुरळीत व्हायला लागली आणि आता अवयवदानाचा वेग वाढत चालला. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर का एखाद्याला आपल्या घरातला एखाद्या व्यक्ती जेव्हा मयत होते त्यावेळेला त्यांना दान करायची इच्छा असेल तर त्यांनी कोणत्या पद्धतीने कोणाशी कॉन्टॅक्ट करावं आणि काय करावं हे तुम्ही सांगाल का? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आमच्या प्रेक्षकांना याचा खूप उपयोग होईल. दान करायची इच्छा आहे पण कोणाकडे जायचं? दुर्दैवाने बऱ्याच मेडिकल प्रॅक्टिशनर्स लोकांना सुद्धा दान करण्याची प्रोसेस काय आहे, कोणाला अप्रोच करायचं ही त्यांच्याकडे सुद्धा माहिती नसते आणि त्यासाठी अशा समाजसेवी संस्थांची गरज आहे. आणि आम्ही हेच सांगतो, ज्या व्यक्तीला मृत्यू झाला आहे आणि कुटुंबियातल्या लोकांना जर त्याचं नेत्रदान करायचं आहे, त्याची त्वचादान करायची आहे, त्याचं देहदान करायचं आहे, काय करावं?
तर मृत्यूच्या वेळेपासून 6 तासाच्या आत, 6 तास हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 6 तासाच्या आत आपल्याला त्या व्यक्तीचा नेत्रदान, त्वचादान, देहदान ह्या तिन्ही प्रोसेस त्यातली जी एक किंवा तिन्ही या दान करायच्या असतील त्या आपण करू शकतो. त्यासाठी सगळ्यात प्रथम मृत्यू प्रमाणपत्र खूप आवश्यक आहे. हल्ली फॅमिली डॉक्टर ही कॉन्सेप्टच लयाला चालली आहे. प्रत्येक गोष्टीचे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत आणि फॅमिली डॉक्टर्सकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवायला खूप लोकांना अडचण होते. त्यामुळे जर आपल्याला दान करायची इच्छा असेल तर आपल्या दानाची इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण प्लेस फॉर्म भरणं ठीक आहे, नाही भरला हरकत नाही. सगळ्यात मोठा प्लेस फॉर्म किंवा सगळ्यात मोठं संकल्पपत्र म्हणजे माझी इच्छा मी माझ्या कुटुंबियांना सांगून ठेवणं ही फार महत्त्वाची आहे. कारण मला जर रक्तदान करायचं असेल तर मी स्वतः शिबिरात जातो आणि माझं रक्त घ्या, मला दान करायचं आहे म्हणून सांगतो. पण जर माझा मृत्यू झाला आणि नेत्रदान करायचं आहे तर हे मी जाऊन सांगणार नाही. त्या ठिकाणी असतो तो केवळ एक मृतदेह. त्यामुळे माझी इच्छा पूर्ण करतील माझे कुटुंबीय, म्हणून माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा अशी कळकळीची विनंती आपण कुटुंबियांना करू शकतो आणि त्यांच्याकडून आश्वासन घेऊ शकतो. नेत्रदान करायचं असेल तर मृतदेहाचे डोळे, पापण्या दोन्ही बंद करून त्याच्यावर ओल्या पाण्याच्या, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून त्याच्या डोक्याखाली 2 उशा ठेवायच्या, जेणेकरून त्याचं डोकं वर उचललं जाईल. आणि सगळ्यात पहिले मृत्यू प्रमाणपत्र घ्यायचं. मृत्यू प्रमाणपत्र याच्यासाठी आवश्यक आहे की दानकर्त्या देहावर त्याला त्या मृत्यूसमयी त्याला कोणता दुर्धर आजार नाही ना. म्हणजे उदाहरणार्थ जॉईंटिस, हिपेटायटिस बी, सी, ABC, कुठलाही हिपेटायटिस, कावीळ किंवा कोरोना, कॅन्सर, HIV अशा प्रकारचे दुर्धर आजार की जे दुसऱ्याला पसरू शकतील असे आजार नाहीत ना, एवढीच फक्त खात्री करायची. अदरवाईज 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंतचा कुठलाही व्यक्ती डिस्पाईट ऑफ सेक्स किंवा रिलिजन किंवा त्याचा कुठलाही न बघता हे नेत्रदान, त्वचादान आणि देहदान करू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की मृत्यू प्रमाणपत्र सर्वात अगोदर मिळवायला पाहिजे. येस. तुम्ही आता अवयव दानाचं महत्व सांगताना मध्येच तुम्ही त्वचाविषयी जी गोष्ट सांगितली, तर भरपूर लोकांना त्वचादानाविषयी जास्त माहिती नाही, तर तुम्ही त्याविषयी थोडक्यात सांगू शकाल का? येस, तुमचा प्रश्न बरोबर आहे की दुर्दैवाने बऱ्याच लोकांना किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स त्वचादान काय आहे हे माहीत नाही. लोकांचे त्याच्याबद्दल गैरसमज आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्या कसायाच्या दुकानाच्या मध्ये जसे बकऱ्याची ती त्वचा खेचली जाते आणि मी त्वचादान करीन, माझ्या जवळच्या व्यक्तीचं असं त्वचादान करणं मला सहन होणार नाही. परंतु हा गैरसमज दूर करण्याचंच काम आम्ही करतो. त्वचादान म्हणजे आपल्या शरीरावर एकावर एक अशी त्वचेचे 7 थर आहेत. आपल्या अंतर्गत रचना, तिच्यावरचं आवरण हे त्वचा काम करते, सेन्सेशनचं काम करते आणि आपलं प्रोटेक्शनचं काम करते. थंडी, ऊन, वाऱ्यापासून त्याचं संरक्षण करते. त्याचप्रमाणे शरीरातले जे अनावश्यक द्रव्य आहेत ते घामाच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम करते. परंतु दुर्दैवाने एखादा भाजलेला रुग्ण तो जेव्हा भाजतो तेव्हा त्याची त्वचा हे 7ही थर भाजून आणि त्याच्यानंतर आतल्या व्हेन्स आणि ह्या सगळ्या जेव्हा भाजल्या जातात तेव्हा त्या रुग्णाला वाचवण्याची शक्यता कमी असते. तो किती टक्के भाजला, शरीराच्या संपूर्ण क्षेत्रफळाच्या हिशोबातील किती प्रमाणात त्याची किती भागाची त्वचा भाजली आहे त्याच्यावर किती टक्के तो रुग्ण भाजलाय अशी त्याची डायग्नोस केलं जातं. भाजलेल्या रुग्णाला बरं करणारं औषध आजपर्यंत जगात उपलब्ध नाही. भाजलेला रुग्ण त्वचाचे विकार, भाजल्याची जखम बरी होण्यासाठी एकच इलाज आणि एकमेव इलाज तो म्हणजे स्वतःची त्वचा आतून येणे. आतमधली त्वचा येत जाते, बाहेरची त्वचा निघून जाते. हा जो त्वचाचा प्रकार आहे त्याचंच. परंतु जेव्हा रुग्ण भाजतो ती जखम होते तेव्हा त्या जखमेवर इन्फेक्शन होतात. त्या इन्फेक्शनपासून रोखणं एवढा एकच इलाज आपल्या हातात जालिम इलाज आहे. त्या ठिकाणी नाही माशाची त्वचा, नाही बटाट्याची साल किंवा इथली कुठलीही गोष्ट त्याच्यावर ठेवून चालत नाही. त्याच्यावर फक्त आणि फक्त मनुष्याची त्वचा त्याच्यावर ठेवली की त्याला प्रोटेक्शन मिळतं. इन्फेक्शनपासून तो रुग्ण वाचतो आणि तो बरा होऊ शकतो. परंतु रुग्ण 2 प्रकारचे, स्वतःचीच शरीराच्या दुसऱ्या भागाची त्वचा काढून त्या जखमेवर लावू शकतो, परंतु तो अगोदरच इतका भाजलेला रुग्ण त्याला आणखीन दुसऱ्या ठिकाणी जखम करून त्याची त्वचा काढणं, ऑलोग्राफ्ट ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी
म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अहो जे शरीर आम्ही जाळून टाकणार आहोत, जे शरीर आम्ही जाळून जमिनीत गाडून टाकणार आहोत, त्यापूर्वी ती त्वचा जर दान केली, परंतु ओरबाडून काढतील म्हणून आम्ही दान करत नाही. आम्ही पुरुष मंडळी दाढी करण्यासाठी जसं एक ब्लेड वापरतो, त्याच्यापेक्षा डबल आकाराचं डोर्मोटॉन नावाचं बॅटरीवर चालणारं एक मशीन असतं आणि पायाच्या घोट्यापासून कमरेपर्यंतच्या भागाचीच त्वचा घेतली जाते. काही केसेसमध्ये पाठीची त्वचा घेतली जाते, परंतु हाताची, छातीची, चेहऱ्याची, पोटाची कुठल्याही भागातली इतर त्वचा घेतली जात नाही, घेताही येत नाही. त्यामुळे अशा रीतीने त्वचादान हे त्या रीतीने आपण करू शकतो. ही घेतलेली त्वचा, ह्या त्वचेचा 1 सेंटीमीटर 1 इंच बाय 1 इंच तो जो भाग आहे त्याला स्प्लिट करून तिला मोठी केली जाते आणि त्या भाजलेल्या रुग्णाच्या जखमेवर फक्त ठेवता क्षणी त्याची 85% वेदनातून त्याची मुक्ती होते. आणि 6 महिने, 8 महिने, वर्ष, 2 वर्ष त्या रुग्णाला जो पिचून मरतो, त्याला माझ्या मृत्यूनंतर दान केलेली त्वचा, त्याचं जीवन 15 दिवसात तो रुग्ण उठून चालायला लागतो. इतकी जादू आहे सर त्वचादानामध्ये, खूप मोठी जादू आहे. मग आता नेत्रदान आणि त्वचादान ह्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते अवयव दान करू शकतो? खूप छान. मृत्यू 2 प्रकारचा असतो. एक नैसर्गिक मृत्यू. पूर्वी डॉक्टर यायचे, नाडी तपासायचे आणि ती नाडी चालत नाही आणि मग ते जाहीर करायचे की यस, आता हा व्यक्ती मृत पावलेला आहे. मृत्यूची वैद्यकीय क्षेत्राची जशी डेव्हलपमेंट झाली, तेव्हा एक नवीन कॉन्सेप्ट, वेगळ्या प्रकारचा मृत्यू वैद्यकशास्त्राला आढळला आणि तो म्हणजे मेंदू मृत्यू. हृदय मृत्यू आणि मेंदू मृत्यू असे 2 प्रकारचे मृत्यू आहेत. ज्याला कार्डियाक डेथ म्हणतो. हृदय बंद पडल्यानंतर शरीरातला सर्व रक्तप्रवाह बंद पडतो आणि तो व्यक्ती मृत जाहीर केला जातो. दुसऱ्या प्रकारामध्ये मेंदूला मार लागला अपघातामध्ये किंवा अतिरिक्त मेंदूवर ताण आल्यामुळे, मेंदूला सूज आल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे तो मेंदू, माणसाला 2 मेंदू आहेत, एक मोठा मेंदू आणि एक छोटा मेंदू, जो सेन्सेशनचं किंवा शरीराचा तोल साधण्याचं काम करतो, तो छोटा मेंदू. सो हा छोटा मेंदूला जर मार लागला तर त्या छोट्या मेंदूच्या खाली अंगठ्याच्या आकाराची एक स्टेम आहे, जिला ब्रेन स्टेम म्हणतात. जसा एखादा फ्यूज पटकन उडतो तशी ही नाजूक ब्रेन स्टेम असते. अपघातामध्ये जर तिला पर्टिक्युलर मार लागला तर ती ब्रेन स्टेम डेड होते. ब्रेन स्टेम डेड झाली म्हणजे तो व्यक्ती मृत झाला, कारण श्वसनाची प्रक्रिया करण्यासाठी त्याला कंट्रोल करणारा हा ब्रेन स्टेम असतो. तोच जर झाला नाही तर मनुष्य स्वतः श्वसन करू शकत नाही. अशा वेळेस त्या रुग्णाला आपण जर व्हेंटिलेटरवर ठेवलं असलं, हॉस्पिटलमध्ये असला आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं तर त्याचे हृदय आणि लंग्स हे त्या व्हेंटिलेटरच्या आधारे चालू ठेवले जातात आणि त्या चालू ठेवल्यामुळे संपूर्ण शरीराच्या अवयवांना रक्तपुरवठा चालू राहतो. सर्व अवयवांना रक्तपुरवठा चालू राहतो म्हणजे ते अवयव जिवंत ठेवले जातात. पहा, व्यक्ती मृत झालेला आहे. ब्रेन स्टेम डेथ म्हणजे नॉन रिव्हर्सेबल डेथ, ही कोमा सदृश्य परिस्थिती असते. परंतु कोमात असलेला मनुष्य हा 1 महिना, 1 दिवस, 1 वर्ष किंवा 10 वर्ष, 50 वर्ष कधीतरी पुन्हा रिवाईव्ह होण्याची शक्यता 0.01% का असेना पण ती असते, म्हणून तो मृत नाही. परंतु ब्रेन स्टेम झालेला व्यक्ती हा पुन्हा कधीही जिवंत होऊ शकत नाही. द पर्सन ब्रेन स्टेम डेड इज डेड फॉर एव्हर. अशा वेळेस त्या सॉलिड ऑर्गन्स, ज्याला आपण कार्यरत अवयव म्हणतो, तसे हृदय, लंग्स, लिव्हर, 2 किडन्या, पॅनक्रियास, इंटेस्टाईन अशा प्रकारचे 8 अवयव आपण एखाद्या गरजू व्यक्तीला देऊन त्यांचं दान करू शकतो. ज्याचं ऑर्गन डोनेशन होतं त्याचं बॉडी डोनेशन होत नाही, ज्याचं बॉडी डोनेशन होतं त्याचं ऑर्गन डोनेशन होऊ शकत नाही. ह्या 2 वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत. म्हणून कार्डियक डेथ झाली, नैसर्गिक घरी मृत्यू झाला तर आपण नेत्रदान, त्वचादान आणि आमची मुलं MBBSच्या अभ्यासाला जातात, नवीन डॉक्टर्स तयार होतात, त्यांना टेबलवर ॲक्च्युअल डेड बॉडीजची आवश्यकता असते. कॉम्प्युटरवर सर्व शिकवलं जातं, परंतु फोर्सेप कसा पकडायचा, कट कसा घ्यायचा, शरीराच्या अंतर्गत भागातली ती जी रहस्य देवानी दिलेली आहेत ती उलगडून बघून त्याच्यावर शिक्षण घेण्यासाठी या मुलांना देहाची गरज असते. म्हणून नैसर्गिक मृत्यूमध्ये नेत्रदान, त्वचादान आणि संपूर्ण देहदान आम्ही करू शकतो.
आणि मेंदूमृत अवस्थेमध्ये ह्या संपूर्ण 8 अवयवांचं आम्ही दान करून कोणाचा तरी जीव वाचवू शकत असतो. म्हणून अवयवदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे. ज्या मृत्यू झालेल्या देहातून काही 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 उपलब्ध होणार नाही, तो काही कामाचा नाही, त्याला मातीमोल करण्यापेक्षा त्या माती झालेल्या देहातून आपण सोनं निर्माण करू शकतो. कोणाच्या तरी जीवनात आपण आनंद निर्माण करू शकतो. म्हणून प्रत्येकाने देहदान करावे, अवयवदान करावे, नेत्रदान करावे. सर्वांचं मंगल. सर, तुम्ही आता आम्हाला एवढी डिटेलमध्ये अवयवदान आणि देहदानाविषयी माहिती सांगितली, तर आता तुम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी सर्व जनतेला हृदयापासून एकच विनंती करू इच्छितो की जायचं तर आहेच हो प्रत्येकाला, जाताना देऊन जा. तुम्ही जिवंत असताना कोणाला तरी दान देता, जाताना सुद्धा, गेल्यानंतर सुद्धा तुमच्या या देहाला मातीमोल करू नका. कारण अरे चिता में जाएगी तो राख बन जाएगी, मिट्टी में जाएगी तो खाक बन जाएगी. 2 नेत्रों का करोगे दान तो किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळतोय, समाज जागृत होतोय. तुम्ही ह्यातून सगळी माहिती घेऊन तुम्ही ह्याच्यातून प्रचार करावा आणि आपला नेत्रदानाचा, देहदानाचा फक्त संकल्प करून थांबू नका. आपण जिवंत असताना प्रत्येकाने निदान कोणाला तरी प्रवृत्त करून कोणाचं तरी नेत्रदान घडून आणा, कोणाचं तरी देहदान घडून आणा आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडो, अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचं मंगल हो अशी प्रार्थना करतो. थँक्यू. तर आता आपण एवढी सर्व माहिती आपण ऐकलेली आहे. खरोखर एका कवीने सांगितलेलं की कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली की अद्भुत असं कार्य, परंतु त्यासाठी फार अपार मेहनत आणि जिद्द लागते. त्यासाठी त्यांना क्षितिजा पलीकडचं देखील बघावं लागते आणि त्यांच्या वडिलांनी दिलेले संस्कार हे आपल्याला त्यांच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला दिसत होते. आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना फार फार धन्यवाद. साहेब, तुम्ही तुमचं एवढं टाइम दिलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत. मी सुद्धा वसई लाईव्ह न्यूजचा खूप आभारी आहे. तुम्ही खूप चांगल्या कार्याला तुम्ही पाठिंबा दिला आणि असे चांगले विषय तुम्ही नेहमी घेत असता. मी वसई लाईव्ह न्यूजचा मी चाहता आहे आणि असेच उपक्रम तुम्ही राबवत राहावे यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. गॉड ब्लेस यू ऑल.